झी 24 तास एक पाऊल पुढे। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है। कधी काळी कोणीतरी लिहिलेल्या ओळी हे शब्द किती खरे आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत। मुंबई सतत धावणारी, सूर्य उगवतो म्हणून दिवस म्हणायचा आणि चंद्र उगवतो म्हणून रात्र म्हणायची। इतकाच काय तो इथला दिवस रात्रीतला फरक। रात्री 12-1च्या सुमाराला अर्धी मुंबई जेव्हा दिवे मालवण्याच्या तयारीत असते तेव्हा इथले दिवे हळूहळू पेटायला लागतात। बदनाम मोहल्ला किंवा बदनाम गली अशी त्या भागाची ओळख। खऱ्या अर्थानं इथली रात्र जवान होऊ लागते आणि बाजार भरतो अंगावर येणाऱ्या तडक भडक रंगांचा, रंगीबिरंगी प्रकाशाचा, वखवखलेल्या नजरांचा आणि वासनांचा। या बाजारात नरक यातना भोगत अनेक कळ्या कुस्करल्या जातात। याच वातावरणात जन्माला आली एक कळी, मनसोक्त फुलायचं ही जबरदस्त इच्छा मनाशी बाळगून, जिथे अंधाऱ्या गोठीतून आकाश दिसणंही कठीण, पण तिच्या पंखात आकाशाला कवेत घेण्याचं बळ होतं। श्वेता कट्टी, कामाठीपुऱ्यात जन्माला आलेली श्वेता आज साता समुद्रापार निघालीये, तेही उच्च शिक्षणासाठी। तिला न्यूयॉर्क मधल्या बार्ड विद्यापीठात सायकोलॉजीमधल्या उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळालीये। सायकोलॉजी अभ्यास करायचा, कारण की मला सायकोलॉजीमध्ये खूप इंटरेस्ट आहे। तर 4 वर्षांसाठी सायकोलॉजीचा कोर्स आणि तिथे कदाचित मी थोड्या वर्षांसाठी पैसे कमावणार आणि मग माझं स्वतःचा फ्री थेरपी काउन्सिलिंग सेंटर रेड लाईट एरियामध्ये उघडणार। कामाठीपुरा ते अमेरिका हा श्वेताचा प्रवास थक्क करणारा। खेतवाडीतल्या महापालिकेच्या मराठी शाळेत तिचं शिक्षण झालं। त्यानंतर SNDT मधून तिनं 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। शिकण्याची जबरदस्त इच्छा आणि जग जिंकण्याची उर्मी श्वेताला स्वस्थ बसू देईना। शिक्षणासाठी धडपड करत असताना तिची गाठ क्रांती या स्वयंसेवी संस्थेशी पडली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं। मराठी शाळेत शिकून इंग्लिशमध्ये अमेरिकामध्ये कसं जाणार, कारण की काही बॅकग्राऊंड नाही, घरचे पैसे अफोर्ड करू शकणार नाही। मला काही माहीतच नव्हतं एक्झॅक्टली स्कॉलरशिप म्हणजे काय हे पण माहीत नव्हतं, कसं भेटतं हे पण नाही। फक्त एक आयडिया होता स्कॉलरशिप भेटली तर फ्रीमध्ये जाऊ शकते, तर त्यामुळे तेव्हा आयडिया होता। पण मी जेव्हा क्रांतीमध्ये आले, जेव्हा माझा 12th कम्प्लीट झाला, मी गॅप इयर करून सगळं हे केलं, मग त्यांच्याशी बोलले अबाउट माझ्या कॉलेजबद्दल। मग ते बोलले हो तू करू शकतेस, तुला जर पाहिजे तर आम्ही तुझ्याबरोबर काम करू, हे सगळं आम्ही हेल्प करू। क्या लेगी चलती है क्या असे शब्द जिथे कानावर पडायचे तिथलं वातावरण शिक्षणासाठी किती पोषक असेल हे वेगळं सांगायला नको। पण स्वप्न पूर्ण करण्याची श्वेताची जिद्द या सगळ्याला पुरून उरली। मी ज्या लाईफ मधून आली तेव्हा मी तिथे खूप काही माझ्याबरोबर झालं। शैक्षणिक अब्यूज, डार्क कलरची मुलगी आहे म्हणून काही म्हणजे भेदभाव, कारण की लोक मला खूप काही बोलायचे। तर मला अशा मुलींना माझ्यासारख्या मुलींना हेल्प करायचं आहे आणि मी माझा जास्त टाइम सेक्स वर्कर्स बरोबर स्पेंड केला, तर मला त्यांना पण माझं काही द्यायचं आहे। आणि माझी मम्मी इतकं हार्डवर्क करून त्यांनी वाढवलं, तर त्यांना पण परत मला एक कम्फर्टेबल लाईफ द्यायची आहे त्यांना। अमेरिकेतल्या न्यूज वीक मॅगझिन मध्ये 25 उल्लेखनीय महिलांमध्ये श्वेताची निवड झाली आहे। हिलरी क्लिंटनही श्वेताच्या या यशानं प्रभावित झाल्या। सध्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याची श्वेताची तयारी सुरू आहे। श्वेताचा कामाठीपुरा ते अमेरिका हा प्रवास खरंच थक्क करणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्वेतासारख्याच अनेक मुलींना एक नवं आकाश दाखवणारा। स्वप्नांना मेहनतीची जोड मिळाली तर स्वप्न पूर्ण होतात, याचंच उदाहरण म्हणजे श्वेता कट्टी। कामाठीपुरापासून ते US पर्यंतची तिची झेप तिच्यासारख्या अगणित मुलींना बळ देणारी ठरावी हीच अपेक्षा। व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्र लांजेकर सह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।